हा आपला सेकंड प्रॉब्लेम आहे आणि फिक्स कॅपिटल मेथड प्रमाणे प्रॉब्लेम सोडवतो. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडने हा प्रॉब्लेम सोडवून झालेला आहे. आता आपण बघतोय फिक्स कॅपिटल मेथडने. वाचायला सुरुवात करतोय, लक्ष द्या. राधा अँड सुधा स्टार्टेड बिझनेस इन पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2019. यांनी 1 एप्रिल 2019 ला नुकताच बिझनेस सुरू केलेला आहे, म्हणून कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स येणार नाही. म्हणून इथे कॅपिटलला ओपनिंग बॅलन्स नाही. त्यांनी इथे करंट अकाउंटचाही ओपनिंग बॅलन्स दिलेला नाही, म्हणून मग करंट अकाउंटचाही ओपनिंग बॅलन्स येणार नाही. काय म्हणतायत पुढे बघा. नवीन बिझनेस असल्यामुळे कॅपिटलचा जसा ओपनिंग बॅलन्स नाही तसा करंट अकाउंटचाही ओपनिंग बॅलन्स येत नाही. पुढे बघा. दे कॉन्ट्रीब्यूट कॅपिटल. नवीन बिझनेस सुरू झालाय, त्यांनी बिझनेस मध्ये कॅपिटल आणले. कॉन्ट्रीब्यूट करणे म्हणजे देणे किंवा सुपूर्त करणे. ऑफ ₹3 लाख अँड ₹5 लाख रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ आहे अनुक्रमे, म्हणजे पहिले कॅपिटल बॅलन्स पहिल्या पार्टनरचा आणि दुसरा कॅपिटल बॅलन्स दुसऱ्या पार्टनरचा. म्हणजेच काय, 3 लाख रुपये राधाने दिलेत आणि 5 लाख रुपये सुधाने दिलेत. मग यांनी कॅपिटल बिझनेस मध्ये आणलं, म्हणजेच आपल्याकडे आपण अकाउंटिंग बिझनेसचं करतो आहोत, म्हणून बिझनेस कडे कॅपिटल आलं. आपल्याकडे त्यांनी पैशांमध्ये कॅपिटल आणलं, म्हणून एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. कॅपिटल अकाउंटला क्रेडिट झालं, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. राधाने आणले आहेत 3 लाख रुपये आणि सुधाने आणले आहेत 5 लाख रुपये. याप्रमाणे पोस्टिंग झाली. पुढचं ट्रान्झॅक्शन आपण आलोत इथपर्यंत. पुढे देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो इज 2:1 ॲज पर पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड प्रमाणे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:1 असा आहे. मग हा जो काही प्रॉफिट वाटायचा आहे तो आपल्याला करंट अकाउंटला वाटायचा आहे, म्हणून त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपण करंट अकाउंटला घेतला 2:1. राधाचा 2 आणि सुधाचा 1. त्यानंतर दे विड्रॉन ₹40,000 अँड ₹50,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. दे विड्रॉन ₹40,000 अँड ₹50,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. आत्ताच बघितलं आपण रिस्पेक्टिव्हली याचा अर्थ अनुक्रमे, म्हणजे पहिली ड्रॉइंग पहिल्या पार्टनरची आणि दुसरी ड्रॉइंग दुसऱ्या पार्टनरची. म्हणजेच राधाने 40,000 रुपये ड्रॉइंग घेतली आणि सुधाने 50,000 रुपये ड्रॉइंग घेतली. ड्रॉइंग घेतली म्हणजेच आपण राधाला आणि सुधाला पैसे दिले. राधाला आणि सुधाला पैसे मिळाले. मग आपल्याकडे ड्रॉइंग आहेत, कॅपिटल त्यांचं फिक्स आहे, कॅपिटलवरती काही परिणाम होणार नाहीत, म्हणून ड्रॉइंगची एंट्री करंट अकाउंटला जाईल. हे अकाउंट पार्टनरसाठी आहेत, म्हणून पार्टनर्सला डेबिट करायचं, म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटला डेबिट करायचं, म्हणून एंट्री झाली पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू. आपल्याकडनं कॅश गेली म्हणजे ड्रॉइंग गेली, म्हणून ड्रॉइंगला होईल क्रेडिट, म्हणून एंट्री झाली टू ड्रॉइंग अकाउंट. राधाने घेतले 40,000 आणि सुधाने घेतले 50,000. याची मी तुम्हाला डिटेल मध्ये एंट्री सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण पार्टनर्सला ड्रॉइंग दिली, ड्रॉइंग अकाउंट पार्टनरसाठी आहे, म्हणून ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ही एंट्री पहिली झाली. त्यानंतर हे ड्रॉइंगला आपण आता डेबिट केलं आहे, हे अकाउंट क्लोज करून करंटला पाठवायचं आहे, म्हणून ड्रॉइंगला डेबिट केलं होतं, आता त्याला क्रेडिट करावं लागेल. ड्रॉइंगला क्रेडिट करायचं, करंट अकाउंटला पाठवायचं आहे, म्हणून करंट अकाउंटला डेबिट होईल, म्हणून एंट्री झाली करंट अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट. राधाची 40,000
सुधाचे 50,000. त्यानंतर राधा इज इंटायटल्ड फॉर मंथली सॅलरी ऑफ ₹3,000. राधा 3,000 रुपये पर मंथ याप्रमाणे सॅलरी घेण्यासाठी पात्र आहे. माहिती कदाचित आपला सगळा वेळ बिझनेस मध्ये देत असेल, म्हणून आपण तिला 3,000 रुपये महिना याप्रमाणे सॅलरी देणार आहोत. सॅलरी द्यायची आहे, त्याचा इफेक्ट आता करंट अकाउंटला जाणार आहे. द्यायची आहेत म्हणजे आपला खर्च आहे, म्हणून सॅलरी टू पार्टनर अकाउंटला डेबिट झालं, कारण तो आपला एक्सपेन्सेस होईल. पार्टनरला द्यायचे आहेत म्हणून पार्टनरच्या करंट अकाउंटला क्रेडिट होईल, म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय सॅलरी टू पार्टनर. आपण इथे कॅल्क्युलेशन करून बघूयात. 3,000 रुपये पर मंथ गुणिले 12 महिने किती येतात तो, तर कोणाला द्यायचे? राधाला. बरोबर, 36,000, 36,000 रुपये. म्हणून राधाच्या कॉलम मध्ये आले 36,000 रुपये. पुढे काय सांगितलंय बघा. अँड सुधा इज इंटायटल्ड for a commission at 5% on sales made by her of ₹8 लाख. सुधा पात्र आहे. इंटायटल म्हणजे काय? पात्र असणे. कशासाठी? कमिशनसाठी. किती टक्के? 5%. कशाच्या? ऑन सेल्स. मग किती रुपये केला? मेड बाय हर, त्याने सेल्स केला आहे 8 लाख रुपयांचा. म्हणून सुधाला 8 लाख रुपयांच्या सेल्स वरती 5% आपल्याला कमिशन द्यायचंय. मग कमिशन द्यायचंय म्हणजे आपला खर्च झाला, म्हणून कमिशन अकाउंटला डेबिट झालं आणि सुधाला अजून द्यायचं बाकी आहे, म्हणून सुधाला क्रेडिट झालं. सुधाला म्हणजे सुधाच्या करंट अकाउंटला, मग सुधा करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन. कॅल्क्युलेशन करून बघूयात. 8 लाख रुपयांच्या 5%. 5% म्हणजेच 5 भागिले 100. सांगता का हो किती येईल? तर बघा इथे हे जे काही 2 शून्य आहेत, हे छेदस्थानचे कॅन्सल झाले, तर अंशस्थानचे सुद्धा हे 2 शून्य कॅन्सल होते, म्हणजे 100 × 100 असा भाग जाईल. बरोबर, मग 8 पंच 40 आणि हे त्या 40 वरती 3 शून्य म्हणजे झाले किती? 40,000. म्हणून सुधाला आपल्याला किती कमिशन द्यायचं आहे? 40,000 रुपये. मग एंट्री झाली आपली कमिशन अकाउंट डेबिट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू सुधा अकाउंट, म्हणून सुधा करंट अकाउंटच्या क्रेडिटला. पुढे ऍज पर पार्टनरशिप डीड 12% per annum interest is allowed on capital amount. कॅपिटल वरती आपल्याला 12% व्याज द्यायचे म्हणजे आपला खर्च आहे, म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंटला डेबिट होणार आणि आपल्याला पार्टनरला द्यायचे म्हणून पार्टनर्सला क्रेडिट होणार, म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आपण कॅल्क्युलेट करतो आहोत. पहिल्या पार्टनरचं कॅपिटल आहे 3 लाख रुपये. 3 लाखाच्या 12% किती व्याज येते? ते 3 लाख रुपयांच्या 12%. करतो काय कॅल्क्युलेट? तीन लाख रुपयांच्या 12% करता कॅल्क्युलेट? बघा मग हे 2 शून्य गेले, आवाज नाही आला. हे इकडचे 2 शून्य गेले, मग 12 त्रिक 36,000. बरोबर ना? 12 त्रिक 36,000. चला मग तसं सुधाचं कॅल्क्युलेट करूयात. सुधाचं कॅपिटल आहे 5 लाख.
12/100. इकडे छेदस्थानचे 2 शून्य गेले, इकडे अंशस्थानचे पण 2 शून्य गेले. मग 12 पंच 60 आणि वरती 60,000 रुपये. ओके, याप्रमाणे यांचा इंटरेस्ट आला. इंटरेस्ट हा आपला एक्सपेन्सेस आहे, म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. पार्टनर्सला द्यायचं आहे म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटला क्रेडिट, म्हणून आपण ते पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला घेतले. पुढे, अँड 18% पर एनम ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंग वरती किती टक्के घ्यायचे आहेत व्याज? 18%. बघूयात ड्रॉइंग कुठे आहेत? करंट अकाउंटला. कॅपिटल वरती व्याज द्यावं लागतं, ड्रॉइंग वरती व्याज मिळतं, म्हणजे ते आपलं इन्कम आहे. इन्कम आहे म्हणून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंटला क्रेडिट करावं लागेल आणि आपल्याला पार्टनर्सकडनं वसूल करायचे आहेत म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटला डेबिट करावं लागेल. म्हणून एंट्री झाली पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. मग राधाच्या ड्रॉइंग वरती म्हणजे 40,000 वरती आपण व्याज कॅल्क्युलेट करू. 40,000 7,200 गुणिले 18% आणि आपल्याला तर हे व्याज घेताना तारीख दिलेली नाहीये म्हणजे अर्धच घ्यावं लागेल, म्हणून पुन्हा 1/2. मग 40,000च्या 18% आपण पहिले कॅल्क्युलेट करू. मग हे 100 या छेदस्थानचे जे आहेत ते कॅन्सल झाले, या अंशस्थानचे 2 शून्य कॅन्सल झाले. 18 चोक 72 म्हणजे 7,200 रुपये वर्षाचं व्याज आलं. त्याचा अर्धा केलं म्हणजेच आपल्याकडे राधाचं व्याज आलं 3,600 रुपये. मग आता आपण कॅल्क्युलेट करतोय सुधाचं व्याज. माईक बंद ठेवा. माईक बंद ठेवा, गरज लागली की मग चालू करा. मग आता आपण सुधाचं व्याज कॅल्क्युलेट करतोय ड्रॉइंग वरचं. सुधाची ड्रॉइंग होती 50,000. 18% गुणिले 18/100 गुणिले अर्ध करायचे आहेत म्हणून 1/2. छेदस्थानचे 100 वरचे 2 शून्य गेलेत, अंशस्थानचेही 2 शून्य गेले. 18 पंच 90 म्हणजे 9,000 भागिले गुणिले 1/2. मग किती झाले ते? 4,500 रुपये. बरोबर ना? बरोबर आहेत का? 18 पंच 90 वर्षाचं झालं, पूर्ण झालं. आपण ऍव्हरेज घ्यायचंय म्हणजेच आपल्याला त्याला भागिले 2 करणार. पुढचा ट्रान्झॅक्शन, द प्रॉफिट अर्न बाय द फर्म ड्युरिंग द इयर इज रुपीज 9 लाख. मग बघा आपल्याकडे नफा झाला फर्मला 6 लाख रुपये. हा नफा आपल्याला वाटून द्यायचा आहे पार्टनर्सला. नफा वाटतोय म्हणजे आपला खर्च झाला म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, पार्टनर्सला वाटतोय म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटला क्रेडिट. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट. माईक बंद करा. हा नेट प्रॉफिट आहे आपला टोटल 6 लाख रुपये आणि त्यांच्या रेशो मध्ये म्हणजे 2:1 म्हणजे टोटल भाग करायचे त्याचे 3. म्हणून 6 लाख भागिले 3 भाग केले. 6 लाखाच्या
6 लाखाला 3ने भागितलं, 3 दुने 6 म्हणजे 2 लाख रुपये आले. मग 2 लाख गुणिले 2 म्हणजे राधाच्या वाट्याला आलेत 4 लाख रुपये आणि 2 लाख गुणिले 1 म्हणजे सुधाच्या वाट्याला आलेत 2 लाख रुपये. याप्रमाणे आपली सगळी पोस्टिंग कंप्लीट झाली. आता आपण एक एक अकाउंट क्लोज करतोय. पहिले करतोय कॅपिटल अकाउंट. कॅपिटल फिक्स आहेत म्हणजे त्याची टोटल बदलणार नाही. ते जसंच्या तसंच टोटल डेबिटला कॅरी डाऊन होईल. त्यामुळे कॅपिटल फिक्स आहे, त्यांचा कॅपिटलचा बॅलन्स सुद्धा तितकाच येईल 3 लाख रुपये. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. माईक बंद करा. त्यानंतर सुधाचं कॅपिटल अकाउंट क्लोज करतोय. क्रेडिटची टोटल आहेत 5 लाख रुपये. तीच घेतली डेबिटला 5 लाख रुपये. बॅलन्स काढला